गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयाच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 तासिकांमध्ये आपण 1.5 द नेकलेस ही अतिशय इमोशनल हार्ट टचिंग स्टोरी त्या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 याच्या खाली जे इंग्लिश वर्कशॉप दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. नाउ ॲट फर्स्ट सी ऑन पेज नंबर 27 पार्ट फर्स्ट याच्या नंतर जो इंग्लिश वर्कशॉपचा भाग आहे पान नंबर 27 वर आज त्याच्या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज व्हेरी इझी. I am going to read each of the following sentences aloud. Write who said it and to whom. Write who said it and to whom. अतिशय सोपी अशी ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. सो हू सेड इट टू हू म्हणजे कोण कोणास म्हणाले. आपल्या मराठीमध्ये आपण अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करत असतो की एखादं वाक्य धड्यामध्ये कोण कोणास म्हणालं हे आपण ओळखत असतो. अगदी सेम, परंतु आपल्या इंग्रजीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हू सेड इट अँड टू हूम, कोण कोणास म्हणालं हे बघायचं आहे. द फर्स्ट सेंटेन्स दॅट इज गिवन ऑन पेज नंबर 27. लुक हिअर इज समथिंग फॉर यू. सी द फर्स्ट लुक हिअर something for you. आता हे वाक्य आपल्याला दिलेलं आहे, लुक हिअर्स समथिंग फॉर यू. या ठिकाणी जर आपण पाठ्यपुस्तकामध्ये पार्ट 1 मध्ये जर आपण बघितलं तर यू कॅन सी ऑन पेज नंबर 24 पान नंबर 24 वर आपल्याला त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधलं तर सापडेल की लुक ही सेड हिअर्स समथिंग फॉर यू. सो हू सेड इट हे कोणी कोणाला म्हटलेलं आहे. तर अर्थातच इट इज सेड बाय मिस्टर Loisel. Said to Mithilda. So, looks here's something for you. This particular sentence is Mr. Loisel said to Mithilde. Loisel ने त्याच्या पत्नीला म्हणजेच मिथिल्डेला हे वाक्य बोललेले आहे. नाव द सेकंड, दुसरं वाक्य या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. दुसरं वाक्य आहे व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन. व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन हे पण वाक्य असंच आहे. मिस्टर लॉयझेल सेड टू मिथिल्डे. थर्ड, आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. मी पार्टीला जाणार नाहीये. हे वाक्य कोणी कोणास म्हटलंय तर मिथिल्डे सेड टू हर हजबंड. मिस्टर लॉयझेल मिथिल्डेने तिच्या हजबंडला हे वाक्य सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने आपण 3 वाक्य या ठिकाणी करून बघितलेले आहेत. बाकीचे वाक्य
तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर हू सेड टू हुम, कोणी कोणास म्हटलेलं आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. नाव द ॲक्टिव्हिटी नंबर 4. राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन्स ऑफ मिथिल्डे. म्हणजे मिथिल्डेच्या विचारांविषयी किंवा कृतींविषयी तुम्हाला काय वाटतं. व्हॉट यू थिंक, इट इज रिलेटेड पर्सनल रिस्पॉन्स. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एक शेवटचा पॅरेग्राफमध्ये प्रश्न विचारला जातो पर्सनल रिस्पॉन्सचा, तुमचं वैयक्तिक मत. या ठिकाणी ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 4, त्याच्यामध्ये ए पासून तर एच पर्यंतचे वाक्य आहेत. अँड व्हॉट डू यू थिंक अबाउट द ॲक्शन्स ऑफ मिथिल्डे. मिथिल्डेच्या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं इथे विचारलंय. पहिलं वाक्य बघा. मिथिल्डे वॉज ब्युटिफुल अँड सो शी वॉन्टेड टू मॅरी अन ॲरिस्टोक्रॅट. मिथिल्डे वॉज ब्युटिफुल, मिथिल्डे सुंदर होती आणि म्हणून शी वॉन्टेड टू मॅरी अन ॲरिस्टोक्रॅट. ॲरिस्टोक्रॅट मीन्स अ नोबल मॅन, उच्चकुलीन व्यक्ती किंवा ज्याला आपण जंटलमन असं म्हणतो, एक सभ्य माणूस. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट द थॉट्स अँड ॲक्शन्स ऑफ मिथिल्डे. मिथिल्डेच्या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं. इज इट right thinking or is it the right action or wrong action? So according to my opinion, according to my thinking, Mithilde was right. Because every woman whether they are beautiful or not wanted to marry with a noble man. So it is your personal response. According to my opinion, Mithilde was right. Mithilde योग्य होती because every woman wanted to marry, whether beautiful or not beautiful, सुंदर असू द्या किंवा नसू द्या, बट एव्हरी वुमन वॉन्टेड टू मॅरी विथ अ नोबल मॅन. एका चांगल्या मनुष्याबरोबर, चांगल्या माणसाबरोबर लग्न करू इच्छिते. मिथिल्डे जर एखाद्या नोबल पर्सन बरोबर लग्न करू इच्छित होती तर शी वॉज नॉट रॉंग. सो दिस इज माय पर्सनल रिस्पॉन्स. नाउ द सेकंड क्वेश्चन फ्रॉम दिस सिरीज. Mithilde was sad because she did not get any luxuries. Mithilde was sad because she did not get any luxuries. So according to my opinion, it is wrong. It is wrong because she gets sad. Because every people, all the people could not get ऑल टाइप्स ऑफ लक्झरीज. सर्वच लोकांना सर्वच प्रकारच्या लक्झरीज मिळत नाही. दे शुड ॲडजस्ट देमसेल्फ. प्रत्येकाला ॲडजस्ट करावं लागतं. सो अकॉर्डिंग टू माय ओपिनियन इट इज रॉंग. इट इज रॉंग टू बिकम अ सॅड व्हाईल यू डोंट गेट एनी टाइप्स ऑफ लक्झरीज. आता या ॲक्टिव्हिटी नंबर 4 मधले उर्वरित जे पर्सनल रिस्पॉन्सचे रिस्पॉन्सेस आहेत त्यापैकी कोणतेही 2 जे तुम्हाला शक्य होतील ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे. नाव इंग्लिश वर्कशॉप
for part number 2. Page number 31. Activity number first. Spot and circle the error in the following sentences. Then rewrite the sentences after correcting them. आपल्याला काही वाक्य दिलेले ABCD इकडे पुस्तकामध्ये H पर्यंत आहेत. या वाक्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा शब्द चुकलेला आहे. सो यू शुड स्पॉट द सर्कल. तुम्हाला काय करायचंय, जो शब्द चुकलाय त्याला सर्कल करायचंय, वर्तुळ करायचंय आणि रीराईट द सेंटेन्स आफ्टर करेक्टिंग देम. आणि ते वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहायचंय. 4 मी करून दाखवणार आहे, बाकीचे तुम्हाला पुस्तकामधले बघून वहीमध्ये करायचे. बघा, पहिलं वाक्य बघूया. बट दे कुड नॉट फाउंड इट. बट दे कुड, इथे कुड वापरलाय. दे कुड नॉट फाउंड इट. या ठिकाणी फाउंड शब्द जो आहे तो चुकलेला आहे. फाउंडच्या ऐवजी काय पाहिजे होतं, फाइंड. लक्षात येते. दुसरं वाक्य, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. राईट RIGHT हे या ठिकाणी काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. इथे WRITE असा राईट शब्द पाहिजे होता. तिसरं वाक्य, ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लूज ऑल होप. ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव या ठिकाणी लूज नको पाहिजे होतं, इथे लॉस्ट. त्याचं भूतकाळी रूप पाहिजे होतं लूज या क्रियापदाचं, लॉस्ट. म्हणजे वाक्य कसं होईल, ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लॉस्ट ऑल होप. नाव द लास्ट, ही वुड बारो द रेस्ट. या ठिकाणी हे क्रियापद जे आहे ते चुकलेलं आहे. इथे काय पाहिजे होतं, ही वुड बारो. ही वुड बारो द रेस्ट या पद्धतीने. तर ABCD इथे आपण करून बघितलेले. EFGH तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये करायचे आहेत. नाउ सी द ॲक्टिव्हिटी नंबर 3 फ्रॉम पेज नंबर 31. द सेम ॲक्टिव्हिटी. राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन्स ऑफ मिचिल्डे. मागे आपण मागच्या पार्ट फर्स्टमध्ये अशी ॲक्टिव्हिटी सोडवलेली. पुन्हा एकदा तशीच ॲक्टिव्हिटी आहे. ABCDEFGH एवढे वाक्य दिलेले आणि त्याबद्दल व्हॉट डू यू थिंक अबाउट द थॉट्स अँड ॲक्शन्स ऑफ मिथिल्डे. मिथिल्डेच्या कृतीबद्दल किंवा विचाराबद्दल तुमचं काय मत आहे. द फर्स्ट सेंटेन्स, मिथिल्डे वॉज शॉक्ड, डिस्पेअर्ड over the loss of her necklace. Mithilde was shocked, despaired over the loss of her necklace. म्हणजेच मिथिल्डे चा ज्यावेळेस नेकलेस हरवतो त्यावेळेस तिला प्रचंड मोठा धक्का बसतो. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट द ॲक्शन, अबाउट द थॉट्स. काय वाटतं तुम्हाला मिथिल्डेच्या या कृतीबद्दल, ॲक्शनबद्दल. So, the Mithilde was shocked, despaired over the loss of her necklace. So, according to my opinion, माझ्या मते, the reaction of Mithilde was right. According to my opinion, the reaction of Mithilde was right, but she herself was responsible for the tragedy. She herself was responsible for the tragedy.
ॲक्शन इज राईट बट शी हरसेल्फ वॉज रिस्पॉन्सिबल. या पद्धतीने एक वाक्य मी केलेले, बाकीच्या उर्वरित वाक्यापैकी फक्त 2 वाक्य तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 32 वर लँग्वेज स्टडी सेक्शनमध्ये आपल्याला वर्ब फॉर्म्स त्याचा एक टेबल तक्ता दिलेला आहे. आपल्या मोबाईल स्क्रीनवर तो तक्ता दिसतोय. आपण त्याचं थोडक्यात वाचन करूया. बघा, पहिला कॉलम जो आहे तो बेस या ठिकाणी मुख्य मूळ क्रियापद दिलेले आहेत. सेकंड आहे एस फॉर्म, त्याला यस प्रत्यय लावलेले. तिसरा कॉलम आहे पास्ट टेन्स म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेले रूप आहेत. आणि शेवटचा पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप त्या ठिकाणी दिलेलं आहे. कुठल्याही क्रियापदाचे 3 रूप आपण बघत असतो. बघा, गिव, गेव, गिवन, ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन, ईट, एट, ईटन या पद्धतीने 3 रूप आपल्याला माहिती आहे. बघा, गिव एस फॉर्म गिव्ज, पास्ट टेन्स गेव, प्रेझेंट पार्टिसिपल गिविंग आणि पास्ट पार्टिसिपल गिवन या पद्धतीने. तर या ठिकाणी प्रत्येक क्रियापदाचे 3 रूप त्या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे. जसं टेक, टूक, टेकन, कम, केम, कम, गो, वेंट, गॉन या पद्धतीने हा या ठिकाणी डिफरंट टाइप्स ऑफ वर्ब फॉर्म्स या ठिकाणी दाखवणारा हा तक्ता आहे. आता यांचे उपयोग कसे करायचे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता या तक्त्यामध्ये दिलेले जे काही क्रियापदाचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत ते कसे वापरले जातात त्याचा आपण या ठिकाणी विचार करूया. सुरुवातीला बेस फॉर्म जे क्रियापदाचं मूळ रूप आहे, प्रामुख्याने इन्फिनिटिव्ह मध्ये क्रियापदाचा बेस फॉर्म वापरला जातो. उदाहरणार्थ बघा, वाक्य आहे यू मे गो आणि इथे बेस फॉर्म वापरला आपण. किंवा दुसरं वाक्य शी विल गो, इथे पण आपण बेस फॉर्म त्या ठिकाणी वापरलेला आहे. किंवा आज्ञार्थी वाक्यामध्ये ऑर्डर देताना जसं आपण सिट डाऊन, गो होम त्या ठिकाणी काय करतो, बेस फॉर्म वापरतो. याचबरोबर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजे एखादी घटना आज घडत असेल, उद्या घडणार असेल, कालही घडली होती, आजही घडते आणि उद्याही घडणार असेल, तर तिचा उल्लेख आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करतो. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बघतो की क्रियापदाचा बेस फॉर्म वापरला जातो. उदाहरणार्थ आय गो टू स्कूल एव्हरी डे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेत जातो. कालही गेलो होतो, आजही, उद्याही जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी हा गो जो वापरलाय तो काय वापरलाय, बेस फॉर्म वापरलेला आहे. त्यानंतर वी गो होम, अजून एक वाक्य दिलंय वी गो होम. आता त्यानंतर आपण वापरतो एस प्रत्यय. क्रियापदाला ज्यावेळेस यस प्रत्यय वापरलं जातं, एस फॉर्म केव्हा वापरला जातो, ज्यावेळेस आपण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट वापरतो. म्हणजे आता या ठिकाणी आपण वाक्य वापरलं की आय गो टू स्कूल एव्हरी डे. या ठिकाणी हे प्रथम पुरुषी एकवचनी आहे आय, याच्या ऐवजी जर आपण शी वापरलं तर काय होईल, शी गोज. इथे यस लावावं लागेल आपल्याला. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, शी गोज. म्हणजे वाक्य कसं होईल, शी
गोज टू स्कूल एव्हरी डे. ती दररोज शाळेत जाते. किंवा शीच्या ऐवजी आपण ही वापरलं तरी सुद्धा ही गोज टू स्कूल एव्हरी डे. फक्त यांच्या ऐवजी जर आपण आय वापरलं तर इथे गोज राहणार नाही, इथे फक्त आय गो टू स्कूल एव्हरी डे. म्हणजे एस फॉर्म केव्हा, ज्या वेळेस आपण तृतीय पुरुषी एकवचनी त्या ठिकाणी सब्जेक्ट वापरत असू सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, त्यावेळेस क्रियापदाला यस प्रत्यय यस फॉर्म त्या ठिकाणी वापरला जातो. पुढचा आहे द पास्ट टेन्स फॉर्म. या ठिकाणी हॅज आणि ईडी म्हणजे क्रियापदाचं ईडी म्हणजे काही क्रियापदांना ईडी लागून त्याचं पास्ट टेन्स फॉर्म तयार होत असतो. सर्वच क्रियापदांना ईडी लागून त्याचा पास्ट टेन्स फॉर्म तयार होतो का, तर नाही. काहींच्या बाबतीत, काही क्रियापदांच्या बाबतीत आपल्याला वेगळ्या प्रकारे, जसं आपण आता बघितलं टेक, टूक, टेकन, ते वेगळ्या प्रकारे फॉर्म तयार झालेला त्या ठिकाणी दिसतो. त्यानंतर द आयएनजी फॉर्म. द आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब. तर क्रियापदांचा आयएनजी फॉर्म इट इज यूज ॲज अ प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून इट इज यूज विथ फॉर्म्स ऑफ बी टू शो कंटिन्युअस ऍक्शन. एखादी कृती चालू आहे. द बॉईज आर प्लेइंग क्रिकेट. मुले क्रिकेट खेळत आहे. शी इज डान्सिंग. ती नाचत आहे. आय एम ईटिंग. मी खात आहे. शी वॉज ईटिंग. ती खात होती. सो द कंटिन्युअस ऍक्शन, ऍक्शन्स कंटिन्युअस. ही इज रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित आहे. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणे गात आहे. तो सिंगिंग, रायटिंग, प्लेइंग, डान्सिंग, दीज आर द आयएनजी फॉर्म्स ऑफ वर्ब. हे क्रियापदाचे काय आहे, आयएनजी फॉर्म्स आहे. शेवटी द पास्ट पार्टिसिपल. द पास्ट पार्टिसिपल. क्रियापदाचं तिसरं रूप. या ठिकाणी कंप्लीटेड ऍक्शन, एखादी कृती पूर्ण झाली असेल ते दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आपण हॅव आणि त्याला जोडून पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब याचा वापर करत असतो. जसं की या ठिकाणी आय एम ईटिंग, त्याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो, आय हॅव ईटन. आय हॅव ईटन. आय हॅव ईटन म्हणजे या ठिकाणी हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. सो कंप्लीटेड ऍक्शन, आय हॅव ईटन. दे हॅव कम. दे हॅव कम. या ठिकाणी हॅव कम म्हणजे इथे पास्ट पार्टिसिपल इट इज यूज विथ द फॉर्म्स ऑफ हॅव टू शो कंप्लीटेड ऍक्शन. तर या पद्धतीने या ठिकाणी आपण लँग्वेज स्टडीमध्ये थोडक्यामध्ये वर्ब फॉर्म्स याचा या ठिकाणी विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 32 आणि पार्ट 1 पेज नंबर 28 याच्यावरच्या पेज नंबर 27 यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपण थोडक्यात सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित ॲक्टिव्हिटी ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायच्या आहे. या ठिकाणी जाता आता एवढं सांगणार आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबतोय. लगेच भेटूया आपण पुढच्या तासिकेला. थँक्यू.